महाराष्ट्र के परभणी में स्वर्गीय उपन्यासकार भारत काले की पुण्यतिथि के अवसर पर आयोजित स्मृति व्याख्यान माला में साहित्य और रचना की गहराई पर विचार रखे गए। कार्यक्रम में मराठवाड़ा साहित्य परिषद के कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र कालुंखे ने कहा कि अनुभव और भाषा की समृद्धि ही किसी उपन्यास को सशक्त बनाती है। जीवन संस्कार गुरुकुल में आयोजित इस कार्यक्रम की शुरुआत भारत काले की प्रतिमा पूजन से हुई। इस अवसर पर डॉक्टर आसाराम लोमटे, सरोज देशपांडे, बाबा कोटंबे, डॉक्टर साहेब खंदारे, डॉक्टर भगवान काले सहित कई साहित्यकार और गणमान्य लोग उपस्थित रहे। अपने संबोधन में डॉक्टर कालुंखे ने कहा कि उपन्यास जीवन का प्रतिबिंब होता है और इसमें लेखक सामाजिक चेतना, समय की समझ और आत्मबोध के माध्यम से यथार्थ और कल्पना का संतुलन प्रस्तुत करता है। उन्होंने बताया कि आज के समय को समझने के लिए उपन्यास पढ़ना अत्यंत आवश्यक है। कार्यक्रम में विभिन्न साहित्यकारों ने भी अपने विचार साझा किए और साहित्य के महत्व पर प्रकाश डाला। परभणी से संवाददाता रमेश मुरगीर की रिपोर्ट। सोबतच ही कादंबरी श्रेष्ठ काय आहे, जरी तिला ग्रामीण कादंबरी म्हटलं असलं तरी त्या कादंबरीमध्ये आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या शेतकऱ्याकडे किंवा मराठीपण करणाऱ्या सरंजामी मराठेशाहीकडं स्तुतीच्या किंवा गौरवाच्या अंगाने बघितलेलं नाहीये। तर इथे मराठा सरंजामदार कसा वागतो, त्याच्यामध्ये त्रुटी आणि उणिवा कशा घासून भरलेल्या आहेत आणि त्याच्याकडे अवगुण कसे आलेले आहेत, अहंभाव कसा आलेला आहे याचं सूक्ष्म पद्धती उलगडायला लागतात। आणि म्हणून या कादंबरीला मी अनेक केंद्र आहेत असं म्हणतो। एक 3-4 वर्षामध्ये ही कादंबरी घडते, म्हणजे फार मोठा कालखंड नाही। जसं घडतं तसं ते निवेदन आपल्याला सांगत जातं। आणि त्याची एक केंद्र जर पाहिली तर एक घर जे आहे ते या काशीनाथ विश्वनाथाचं घर आहे। दुसरा एक वाडा आहे, कदाचित तो पडलेला आहे पण तो फळं म्हणून वापरला जातो। आणि तिसरा आहे श्रीमतीचं घर आहे आणि चौथा आहे गाव। म्हणजे एवढा तलावकाश जर सोडला तर कादंबरीमध्ये बाकी काही येत नाही, परदेश येत नाही, काही येत नाही, काय तिथेच ती घडते। पण असं असलं तरी व्यक्ती प्रवृत्ती काय आहे, व्यक्तीच्या स्वभावाचे अनेक नमुने या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून मी आधी जसं म्हटलं तसं अनेक गोष्टी या कादंबरीमध्ये आल्यामुळं होतं काय की ती या वाचकाला अपील होण्यामध्ये वेगवेगळा दृष्टिकोन ठेवून वाचणाऱ्या वाचकाला सुद्धा ती अपील होते, आवडते। म्हणून ती चिंचोळी